नमस्कार आणि आजच्या ह्या आपल्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे ऐकायला थोडा जड वाटेल पण खूप गरजेचा आहे. अहो, आपण सगळेच जणू या आयुष्याला एक लाईफटाईम सबस्क्रिप्शन समजून जगत असतो ना? हो, अगदी बरोबर. आणि हे सबस्क्रिप्शन कधीही म्हणजे कोणत्याही क्षणी संपू शकतं, हे आपण अतिशय सोयीस्करपणे विसरतो. अगदी. समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोकमधील 15वा श्लोक. या मूळ स्रोतात मृत्यूचं मृगजळ आणि अहंकाराचा फोलपणा यावर खूप अचूक भाष्य केलंय. आपण अर्थातच या स्रोतातील विचारांची बाजू घेत नाही आहोत किंवा त्याचं समर्थन करत नाहीये, पण शेकडो वर्षांपूर्वीचा हा विचार आज काय सांगतोय हे आपण तटस्थपणे समजून घेणार आहोत. नक्कीच. म्हणजे श्लोकाची पहिलीच ओळ एका कठोर सत्याने सुरू होते. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. अहो, म्हणजे हे जग मुळातच तात्पुरतं आहे, पण आपण हे सत्य रोजच्या जगण्यात इतकं नाकारतो की जणू काही आपण इथे कायमचेच राहणार आहोत, हो ना? आणि यातील जो विरोधाभास आहे ना, तो पुढच्याच ओळीत स्पष्ट होतो. जीता बोलती सर्वही जीव मी मी. म्हणजे जग नश्वर आहे हे आतून माहीत असूनही मी आणि माझं हेच सुरू असतं. बरोबर. जिवंत असेपर्यंत प्रत्येकजण स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी मानतो. मला काय मिळालं या पलीकडे विचार जात नाही. ही स्वतःला सर्वस्व मानण्याची वृत्ती खरोखरच अचंबित करणारी आहे, असं या लेखात म्हटलंय. हे ऐकताना मला कायम एक उपमा आठवते. आपण एखाद्या हॉटेलमध्ये राहायला जातो, तेव्हा आपल्याला पक्क माहीत असतं की 1-2 दिवसात आपल्याला तिथनं चेकआउट करायचंय. अगदी बरोबर. मग आपण त्या हॉटेलच्या रूममध्ये कायमस्वरूपी घर बांधल्यासारखं वागतो का? तिथल्या फर्निचरवरून किंवा पडद्यांच्या रंगावरून भांडत बसतो का? नाही ना? मग या आयुष्याच्या बाबतीत आपण इथल्या तात्पुरत्या गोष्टींचा इतका अहंकार का बाळगतो? कारण हे बघा, हॉटेलच्या उदाहरणात आपल्याला चेकआउटची वेळ नक्की माहीत असते, पण आयुष्याच्या बाबतीत ती वेळ अकल्पित असते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हो, आणि तोच गोंधळ हा मीपणा वाढवतो. अहंकार माणसाला वास्तवाचा पूर्णपणे विसर पाडतो. लोक स्वतःला चिरंजीव समजतात आणि मृत्यूचा विचार करणं टाळतात. पण श्लोकात म्हटल्याप्रमाणे अकस्मात सांडूनिया सर्व जाती. म्हणजे सगळं अचानक सोडून जावं लागतं. अगदी. जेव्हा ती वेळ येते तेव्हा सत्ता, संपत्ती, मिळवलेला मान सन्मान सगळं काही एका क्षणात इथेच मागे राहतं. बापरे, हे सत्य पचवायला थोडं जड आहे. पण या वास्तवाचा आजच्या आपल्या रोजच्या धावपळीशी कसा संबंध जोडता येईल? आजकाल तर प्रत्येकजण प्रसिद्धी, फॉलोअर्स आणि स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी अक्षरशः धावतोय. तिथेच आधुनिक मानसशास्त्र आणि हा जुना विचार एकत्र येतात. मानसशास्त्रातील काही अभ्यास असे सांगतात की जे लोक जीवनाची ही अनिश्चितता स्वीकारतात त्यांनाच सर्वाधिक मानसिक शांतता मिळते. यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? होय ना. जेव्हा आपण मी आणि माझं महत्त्व जपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःची एक मोठी प्रतिमा टिकवण्यासाठी आपण सतत झगडत असतो. कोणी आपल्याला कमी तर लेखत नाही ना, या विचाराने मेंदूवर एक प्रचंड मानसिक ताण असतो. त्याला आपण कॉग्निटिव्ह लोड म्हणू शकतो. अच्छा. आणि आपण तात्पुरते आहोत हे सत्य स्वीकारल्यावर ती खोटी प्रतिमा जपण्याचं ओझं गळून पडतं. अगदी तसंच. नम्रता खऱ्या अर्थाने मनाला हलके करते. पण थोडा प्रॅक्टिकली विचार करूया. म्हणजे हा एक प्रतिप्रश्न आहे माझा. अहंकार सोडा हे सगळं ऐकायला खूप आदर्श वाटतं. बोला. पण आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक जगात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी थोडासा मीपणा आवश्यक नाही का? जर आपण सगळाच अहंकार सोडला आणि एकदम साधं राहिलो तर लोक आपल्याला तुडवून पुढे जातील ना? हा गोंधळ खूप जणांचा होतो. स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो अहंकार कुठेतरी ढाल बनून काम करत नाही का? हे बघा, इथे आपल्याला आत्मसन्मान आणि अहंकार यातील पुसटशी रेषा समजून घ्यावी लागेल. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असणं, स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहणं हा आत्मसन्मान आहे. त्यासाठी मीची गरज असतेच. म्हणजे मी असणं चुकीचं नाही. अजिबात नाही. पण मीच श्रेष्ठ आहे किंवा हे सगळं केवळ माझ्यामुळेच घडलंय, हा भ्रम म्हणजे अहंकार. आत्मसन्मान तुम्हाला बळ देतो, पण अहंकार केवळ अनावश्यक भीती आणि ताणतणाव निर्माण करतो. अगदी स्पष्ट झालं. म्हणजे मृत्यूचं वास्तव आपल्याला हेच शिकवतं की आपला अहंकार किती पोकळ आहे. बरोबर. जेव्हा आपण ही अनिश्चितता मान्य करून नम्रतेने जगतो तेव्हा स्पर्धा उरत नाही, तर केवळ आपला प्रवास उरतो. आणि म्हणूनच जगण्यातला ताण कमी होतो. म्हणजे हॉटेलच्या त्या चेकआउटची वेळ कधीही येऊ शकते हे कायम लक्षात ठेवून इथला मुक्काम शांततेत आणि नम्रतेत घालवणं हाच खरा शहाणपणा. नक्कीच. वास्तवाचा स्वीकार केला तर आपण खऱ्या अर्थाने वर्तमानाचा आनंद घेऊ शकतो. आपण सगळे जाणारच आहोत.
आणि संपत्ती, सत्ता, मान सन्मान हे सगळंच इथे अकस्मात सोडून जायचंय, तर मग आपण सोबत नक्की काय घेऊन जातो? भौतिक गोष्टी तर इथेच राहतील, पण आपण इतरांच्या आयुष्यात निर्माण केलेला सकारात्मक प्रभाव किंवा त्यांच्या मनात असलेल्या आपल्या चांगल्या आठवणी, त्या तरी आपल्यासोबत प्रवास करत असतील का? यावर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा.